जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंची चक्क बिबट्याच्या वेशात विधान भवनात एंट्री. बिबट्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. बिबट्या जेरबंद करण्यासंदर्भात मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी सोनवणे आक्रमक. माझा मॉर्फ आणि खोटा व्हिडिओ दाखवून बदनामीचा प्रयत्न केल्याने अंबादास दानवेंना नोटीस पाठवली. अंबादास दानवेंविरोधात महेंद्र दळवी आक्रमक. अंबादास दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी आजच चौकशी संदर्भात घोषणा करावी. सुनील तटकरे यांची मागणी. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून जुंपली. महापुरुषाची बदनामी कोण करतंय म्हणत तटकरेंचा दळवींना खोचक टोला. तर तटकरे राजकारणातील महान संत असल्याचं म्हणत दळवींचं प्रत्युत्तर. आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा एकदा धमकीचा फोन. तुकाराम मुंडे समर्थकांनी फोन केल्याचा खोपडेंचा आरोप. धमकीसंदर्भात खोपडेंनी पोलिसांना दिली माहिती. जन्मदात्या आईनेच 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वरच्या बरड्याची वाडीतून समोर. हलाखीच्या परिस्थितीने पैशांसाठी 14 पैकी 6 मुलांना विकल्याची माहिती. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना समोर. शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आल्याची माहिती. गडचिरोलीतील पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. माओवाद्यांवरती होतं 82 लाखांचं बक्षीस. माओवादी संघटनेला मोठा हादरा. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्त्वाची बातमी समोर होते. इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडते. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आलेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आता चिंता पसरलेली असून इंद्रायणीचं पावित्र्य जोपासावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नदीमध्ये सांडपाणी, धार्मिक कचरा आणि रासायनिक प्रदूषण यामुळे प्राणवायूची कमतरता निर्माण होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आणि परिणामी जलचरांचं मोठ्या प्रमाणात मृत्यू होताना दिसत आहेत. पर्यावरण प्रेमींकडून याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी कधी काळी पवित्र होती आणि याच इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली. आपण बघतोय आळंदीमध्ये वाहणारी ही इंद्रायणी आणि या इंद्रायणीचे हे दूषित पाणी. या पाण्याची प्रदूषणाची पातळी किती वाढली तर इथे नजर जाईल तिथवर असा शेकडो माशांचा, मृत माशांचा खच पडलेला दिसतो आहे आणि हे अतिशय विदारक चित्र आहे. अर्थातच हे मासे कशामुळे मरतायत तर या पाण्यामध्ये जी ऑक्सिजन लेवल असते ती पूर्णतः संपलेली आहे. त्यामुळे हे पाणी कोणत्याही वापरास म्हणजे पिण्याच्या किंवा सांडपाण्याच्या साठी सुद्धा उपयोगात येऊ शकत नाही. हे आधीच MPCBनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड जे आहे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र तरी देखील इंद्रायणीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडलं जातं आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. पुढे हीच इंद्रायणी उजनी धरणापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वाहत जाते आणि या इंद्रायणीच्या काठावर जेवढ्या काय वाड्या वस्त्या, शेत शिवारं, नाले, विहिरी आहेत त्या सगळ्यांना हे पाणी झिरपत अशाच पद्धतीचे दूषित पाणी तिथपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो राज्याच्या हिवाळी अधिवेशनात कुणी विचारेल का, या संदर्भात शासनाचं, सरकारचं लक्ष वेधेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुर्तास आपल्याला माहिती आहे की इंद्रायणीमध्ये जी ही सगळी माशी आहेत जी अशा पद्धतीने मरून पडलेली आहेत आणि यांचा हा खच खूप कमी प्रजातीची माशी जी आहेत ते इंद्रायणीमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये चिलापी आहे, मांगूर आहे किंवा ज्या माशांनी खरं तर गाथा ज्या बुडाल्या होत्या तुकारामाच्या, त्या देवमासासुद्धा इंद्रायणीमध्ये कधी काळी होता, जी आख्यायिका सांगितली जाते. मात्र आत्ताची ही परिस्थिती आहे की अशा पद्धतीने या माशांचा खच पडला आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रदूषण जे आहे ते आता सामान्यांच्याही मुळावर उठतं का, जीवावर उठतं का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार तातडीने याकडे लक्ष देतं का? आज मासे मरतायत, उद्या माणसं मरण्याच्या आधी त्या संदर्भात काही कारवाई करतं का, याकडे सगळ्यांची लक्ष लागलं आहे. पुढे सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत.